नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। खरं तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस। स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरं तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बऱ्याच ठिकाणी म्हणजे शाळेच्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात, लहान लेकराचे मुलाचे भाषण घेतले जातात। आणि आज आपण त्या शाळेमध्ये म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो, जिल्हा परिषद शाळा, या शाळेमध्ये गेलो होतो। आणि या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा चिमुकल्यांनी भाषण चांगल्या पद्धतीने केलं होतं, परंतु मी काही मोजकेच शूट घेऊ शकलो कारण माझ्याकडे माईक मी नेला नव्हता, त्यामुळं मी शूट घेऊ शकलो नाही। आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर म्हणले होते, तिथले मुख्याध्यापक म्हणले होते की कोणाला बोलायचं असेल तर बोला। त्यांनी मला संधी दिली आणि मी त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न केला। खरं सांगायचं म्हटलं तर तिथली जे चिमुकली मुलं आहेत वानो, त्यांच्यामध्ये जी स्टेज डेअरिंग आहे का, ती आता सुद्धा माझ्यामध्ये नाही। खरं तर मला अशी बोलायची खूप सवय आहे, मोबाईलमध्ये कॅमेरेमध्ये मी बोलू शकतो, परंतु आज मी अनुभवलंय की 100-20 जणांमध्ये म्हणजे 100 जणांमध्ये, 150 जणांमध्ये, 50 जणांमध्ये बोलतात, कसं बोलतात आणि बोलल्याच्या नंतर तिथं काय होते हे मी आज जाणवलंय। आणि मी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर शाळेमध्ये देशभक्तीपर गीत सादर करण्याचा प्रयत्न केला। खर तर ते देशभक्तीपर गीत म्हणत होतो त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती, माझ्या हातातला माईक थरथर कापत होता, असं मला खूप भीती वाटत होती। आता हा सर्व अनुभव मी घेतलाय आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शान तेरी न कम होने देंगे वतन। आनंदाचा दिवस आहे आज 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्टच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आणि सिंहावर जाने भारताला जाने, भारताला जाने, देश के लिए जो जीता है वही सच्चा इंसान है, वही सच्चा। सर्व अधिकारी, पाहुणे मंडळी तसेच गावकरी मंडळी या सर्वांचं धन्यवाद करतो। या ठिकाणी आपण इथं जमला आहात। खरं तर सर्वप्रथम मला काय बोलायची म्हणजे सवय नसल्यामुळे मी या ठिकाणी बोलतो, पण माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला माफ करा। आता इथं मी पाहिलेलं आहे, बरेच आपले चिमुकले न कागद घेता इथं येऊन स्टेज डेअरिंग दाखवतात, म्हणजे भाषण करतात। तर आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो त्यावेळेस मला बोलायला खूप असं वाटायचं की समोर जाऊन काहीतरी बोलावं, पण ती हिंमत आमच्यामध्ये नव्हती। आता ती संधी सरांच्या माध्यमातून मला भेटलेली आहे। आता मी तुमच्या पुढे एक गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो। मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए। तू मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, तू मेरा अभिमान है। ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए। खर तर या ठिकाणी मी ज्यावेळेस सॉन्ग म्हणण्याचा प्रयत्न केला, मलाही भीती वाटत होती आणि मीही भिलो, कारण माझे तोंडून तोडके मोडके शब्द निघलेले आहेत, त्यामुळं क्षमा असावी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो।